एकदा ना काय होतं माहिती आहे का, एक बस असते त्याच्यात आहे ना 60 लोक बसलेले असतात. तर ती बस लोक लुटायला आहे ना 4 लोक आहे ना, 4 डाकू त्या बसमध्ये चढता. तर ते पहिले एकाला मारता, दुसरा शांत बसतो की त्याला मारताय ना आपल्याला तर काही करत नाही ना. नंतर मग ते दुसऱ्याला मारता. मग बाकीचे ते 58 असताना ते शांत बसलेले असतात की जाऊ दे, त्या दोघांना मारताय ना आपल्याला तर मारत नाही ना. असं करून करून ना ते 4 लोक आहे ना 60 लोकांना गुलाम बनवून टाकतात. आणि हे जे 60 लोक असतात ना ते शरीराने गुलाम नसतात, हे गुलाम होता मानसिकतेने. जी आज आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे. आज थोडेफार मूठभर लोक महाराष्ट्राला गुलाम बनवायला निघलेले. आज महाराष्ट्रात जे गोरगरीब मुलं 18,000 शाळांमध्ये शिकताय त्या शाळा बंद करण्यात आल्या आहे. आणि मग हे मुलं आता भविष्यात काय करतील, तर हे मुलं आहे ना झेंडे उचलतील 200-300 रुपयासाठी. कारण की आज महाराष्ट्रातले तरुण शिकलेले सवरलेले ते आज IT सेक्टरमध्ये कंपन्यांमध्ये कामं करताय. आता महाराष्ट्राने एक मोठा पाऊल उचललंय की इथले रोजगार गुजरातला पाठवले. मग आता दुसरं पाऊल की त्यांना आता झेंडे उचलायला पण लोक पाहिजे ना, जे लोक शिकलेले ते विचार करतील. न शिकलेले लोक कोणता विचार करणार आहे. मग आता त्यांना झेंडे उचलण्यासाठी एक नवीन पिढी पाहिजे नाही, आणि त्याच्यासाठी आता 18,000 शाळा सरकार बंद करणार आहे. आणि मला वाटतं आता हा एकाचा प्रश्न आहे नाही का, म्हणजे एक माणूसाला धरून ते आता लुटतंय. मग आता हे 58 जे आहे ना ते तोंड पाहतील नाही का, की बुवा झालं आता मग आपले पोरं तर काही नगरपालिकेच्या शाळेत शिकत नाही, आपल्या पोरांचं भविष्य तर सुरक्षित आहे, आपण त्यांची फी भरू शकतो. पण वाट बघा, नंबर तुमचा पण लागणार आहे.